नमस्कार. अस्मिताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. जर पाणीपुरी हा तुमचा देखील वीक पॉईंट असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत पाणीपुरी रेसिपी. इथून मागे तुम्ही बघितलीच असेल, पण आजची रेसिपी थोडी हटके आणि शॉर्ट आहे. एव्हरेस्ट पाणीपुरी. तर ह्या 10 ते 15 रुपयाच्या पाणीपुरीच्या मसाल्यापासून पाणीपुरी कशी चटकदार बनते हे आज आपण नक्कीच जाणून घेऊया. ॲक्च्युली पाणीपुरी बोललं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, मग ते लहान मुलं असो किंवा मोठी माणसं. एकेकाळी 10 रुपयाला भेटणारी पाणीपुरीची प्लेट आता 35 ते 40 रुपयांवर येऊन थांबली आहे. त्यामुळे पैसे वाया न घालवता घरीच पोटभर पाणीपुरी खायचा प्लॅन केला. चला तर जाणून घेऊया आजची पाणीपुरी रेसिपी. आपला पाणीपुरी रगडा रेडी करण्यासाठी एक अर्धा ते 1 किलो वाटाणा मी बटाटे घालून 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतला. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये दोन्हीही सामान अगदी प्रॉपर शिजतं. त्यानंतर ते स्मॅशरने स्मॅश करून घेतलं. रगडा शिजत घालताना त्याला तेलामध्ये हळद आणि जिरीची फोडणी देऊन मीठ टाकायचं आहे. हा झाला आपला रगडा रेडी. आता करूया तिखट पाण्याची तयारी. त्यासाठी लागणार आहे फ्रेश पुदिना व कोथिंबीर. त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटण्यासाठी अद्रक, लसूण, थोड्याशा 4-5 मिरच्या व जिरं थोडंसं ऑप्शनल आहे. हे आपण मिक्सरमध्ये बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहोत. कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटताना त्याच्या काड्यासुद्धा एक्स्ट्राच्या घ्या, त्यामुळे पाण्याला चव खूप जास्त छान येते. मिरच्या ऑप्शनल आहेत, ज्यांना जेवढं तिखट लागतं तेवढ्या जास्त मिरच्या तुम्ही टाकू शकता. तर ही पेस्ट एका पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. मिक्स करताना लिंबाचा रस आपल्याला 2 चमचे ॲड करायचा आहे व त्यामध्ये सिक्रेट एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला आपल्याला 3 ते 4 चमचे ॲड करायचे आहे. ते ॲड करून झाल्यानंतर बर्फाचे 4-5 क्यूब ॲड करा व थंड पाणी ॲड करा. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त वाढवू शकता. तर घरामध्ये 5 ते 6 माणसांसाठी मी इथे 2 ग्लास अजून एक्स्ट्रा पाणी वाढवलं आहे. पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता वळूयात आपण गोड चटणीकडे. तर गोड चटणीसाठी आपण खजूर आणि चिंच 1 वाटी ही भिजवून घेतली होती 2 ते 3 तास. 2 ते 3 तासात ती प्रॉपर भिजते. त्यानंतर आपल्याला चाळणीने तिला स्मॅश करून गाळून घ्यायचं आहे. पाणी जास्त गोड हवा असेल तर खजूर तुम्ही 1 वाटीपेक्षा जास्त देखील ॲड करू शकता. ते भिजलेलं मिश्रण बिया सेपरेट करण्यासाठी आपण ह्या स्मॅशरने किंवा ह्या चाळणीने आपण सेपरेट करत आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर गूळ शक्यतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार, इथे मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे 1 वाटी खजुरीसाठी मी अर्धी वाटीच गूळ फक्त ॲड केली आहे किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये. खजुरीसोबत गुळाचं मिश्रण हे अत्यंत चवदारच लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुमच्या गोड चटणीसाठी. त्या गोड चटणीचा फीडबॅक तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी गूळ हा अर्धी वाटीपेक्षा सुद्धा खूप कमी प्रमाणात घेतला आहे, कारण ऑलरेडी 1 वाटी खजुरीचे प्रमाण होतं. त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मिरची पावडर आणि आमचूर पावडर ॲड करा. आता येऊयात आपण आपल्या मेन डिश पाणीपुरीकडे. पहिली आपण ट्राय करणार आहोत रगडापुरी. त्यासाठी मी प्लेटमध्ये पुऱ्या फोडून घेतल्या आहेत. त्यामध्ये रगडा ॲड करणार आहे. त्यानंतर गोड चटणी जी आपण बनवली आहे ती प्रत्येकी अर्धा किंवा 1 चमचा मी तिथे ॲड करणार आहोत. गोड चटणी ॲडजस्ट केल्यानंतर त्यामध्ये सगळीकडे इक्वली कांदा स्प्रेड करून घेणार आहोत. कांदा तुम्ही कमी जास्त जसा तुम्हाला आवडतो तसा तुम्ही ॲड करा. त्यानंतर थोडंसं चाट मसाला व शेव ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण त्याला तिखट पाण्यामध्ये डीप करून खाणार आहोत. जर तुम्हाला डीप करून खायचं नसेल तुम्ही वरतून पाणी ॲड करू शकता. अँड फायनली आपली रगडापुरी रेडी आहे. तर कसा वाटतोय लुक एकदा रगडापुरीचा नक्की बघा. सुटलं ना तोंडाला पाणी. आता येऊयात आपण आपली नेक्स्ट डिश पाणीपुरीकडे. पाणीपुरी इथे मी सुरीच्या साहाय्याने फोडून घेतली आहे. रगडा आणि शेव ॲड करून आणि गोड चटणी ॲड करून पाण्यामध्ये डीप करून तुम्ही पाणीपुरीचा मस्त असा आनंद घ्या. चमचमीत खा, चटचटीत खा आणि तुमची ही रेसिपी कशी होते ती मला नक्की कळवा. आणि हो, घरी बनवली आहे त्यामुळे पोटभर खा, काउंट करायची गरज नाही. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.